चंद्रपुर जिले में हाल ही में हुए नगर पालिकाओं के चुनाव में कांग्रेस पार्टी को बड़ी सफलता मिली है। जिले की 10 नगर पालिकाओं में से 7 पर कांग्रेस ने विजय दर्ज किया। इस जीत के बाद जहां पार्टी में उत्साह का माहौल है, वहीं दूसरी ओर जीत का श्रेय किसे दिया जाए, इसको लेकर कांग्रेस के भीतर ही मतभेद सामने आने लगे हैं। महानगरपालिका निवडणुकीला वेग आला आहे आणि सर्वच पक्षांनी आपापल्या उमेदवारांच्या चाचपण्या पूर्ण केल्या आहे। आता वेळ आहे उमेदवारी कुणाला मिळेल आणि त्याच्याही पेक्षा महत्त्वाचं म्हणजे चंद्रपूर महानगरपालिकेची निवडणूक कोणाच्या नेतृत्वात लढण्यात येईल। आपल्यासोबत खासदार प्रतिभा धानोरकर आहे। ताई, निवडणूक आहे, आता कोणाच्या नेतृत्वात ही सगळी निवडणूक? काँग्रेसमध्ये आपण बघितलं असेल की आमचे जिल्ह्याचे नेते आदरणीय विजूभाऊ वडेट्टीवार आहे। या क्षेत्राचे खासदार म्हणून मी स्वतः आहे। आमचे ग्रामीणचे जिल्हाध्यक्ष सुभाषभाऊ धोटे आहे आणि आमचे शहराचे अध्यक्ष संतोषभाऊ लांबगे आणि काँग्रेसचे सगळे पदाधिकारी कार्यकर्ते आणि विजूभाऊनं मी उद्या पण जवळपास या ठिकाणी ज्या महानगरपालिकेच्या तिकीट आहेत त्याच्या संदर्भात एक औपचारिक चर्चा आमची झाली। आता युतीमध्ये आपण कोणाकोणाला घ्यायचं त्याची एक चर्चा चालू आहे। आता आज पण काही लोकांना बोलावलं आहे। सविस्तर युतीचा फायनल का करायचं ते आज ठरलं की उद्या विजूभाऊ आल्यानंतर तिकिटा जवळपास उद्या आम्ही फायनल करू आणि त्याच्यानंतर सोबतच आम्ही सगळे काँग्रेसचे नेते असतील, पदाधिकारी असतील, कार्यकर्ते असतील, सगळे सोबत राहूनच महानगरपालिकेच्या निवडणुका लढणार आहोत। चंद्रपूर जिल्ह्यात नगरपालिकेमध्ये मोठं यश काँग्रेसला मिळालं, मात्र या यशामागे कुठेतरी विजय वडेट्टीवार यांना मोठं श्रेय देण्यात आलं। समाज माध्यमावर तशा बातम्या आल्या, तुम्ही काय म्हणता, ह्या यश कोणाचं आहे? नक्कीच ज्याच्या क्षेत्रात ज्याला यश मिळालं त्याचं क्रेडिट त्यांना दिलं पाहिजे। गडचिरोलीमध्ये आदरणीय विजूभाऊच्या ज्या 2 नगरपालिका ब्रह्मपुरी आणि नागपीठ, त्या दोन्ही नगरपालिकेचे श्रेय त्यांना जाईल आणि चंद्रपुरात नगरपालिकेचं श्रेय घेत असताना श्रेय हे कोणाला एकाला देण्यापेक्षा ज्या लोकांनी या ठिकाणी नगरपालिकेसाठी काम केलं, त्यात प्रामुख्याने खासदार म्हणून माझ्या या ठिकाणी विधानसभा होत्या, 4 विधानसभा माझ्या चंद्रपूर जिल्ह्यातल्या होत्या, माझ्या लोकसभा क्षेत्रातल्या। आणि नक्कीच या ठिकाणी जसं राजुऱ्याची नगरपालिका आली तर आदरणीय सुभाषभाऊ धोटे यांची मेहनत होती। बल्लारशाची नगरपालिका आली, त्या ठिकाणी तिथच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांचा तेवढाच वाटा होता। घुगुच्या नगरपालिकेत विजूभाऊ देखील होते, मी देखील होती। वरोऱ्याची नगरपालिका आहे तर मी स्वतः आणि आमच्या सोबत सगळे पदाधिकारी कार्यकर्ते आम्ही ती नगरपालिका निवडून आणली आणि परत माझ्या लोकसभा क्षेत्रातल्या आर्णी आणि घाटंजी या दोन्ही ठिकाणच्या नगरपालिका आल्या। तर त्यात आर्णीत देखील मी स्वतः वेळ दिला, तिकिटा वाटप स्वतः केल्या जातीनं लक्ष मी स्वतः दिलं आणि कुठेतरी कार्यकर्त्यांचा देखील तेच ओघ आहे की कोण्या एकाला याचं क्रेडिट न देता प्रत्येकाला ज्याच्या त्याच्या परीनं त्याचं श्रेय हे मिळालं पाहिजे। पवन जबाडे, UCN न्यूज, चंद्रपूर।